शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महिलांनी रोजगारभिमुख कौशल्य आत्मसात केल्यास त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर होतील असा विश्वास अहिल्यानगरच्या महापौर ज्योती गाडे यांनी व्यक्त केला। अहिल्यानगर येथील इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जलतरंग ही टाय अँड डाय या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। हॉटेलला ऑनलाईन रेटिंग दिल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 36 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। हा प्रकार नोव्हेंबर 2025 मध्ये घडला। सावेडी उपनगरातील व्यावसायिकाने फिर्याद दिली, त्यावरून दीपक नायर उर्फ नविराज व मेघा उर्फ मालू अशा दोघांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी फिर्यादीला सोशल मीडियावरून संपर्क करत हॉटेलला ऑनलाईन रेटिंग देण्यास सांगितले, मात्र पैसे न देता फसवणूक केली आहे। बोलेगाव येथील कुटुंब देहेरे येथील यात्रेसाठी गेले असता बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 45,000चा मुद्देमाल चोरून नेला। ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजता उघडकीस आली। देवेंद्र रामराव हापसे यांनी याबाबत फिर्याद दिली असून या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्टेशन रोडवरील लोखंडी पूल येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेला गळ्यातील सुमारे 20,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले। ही घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी उल्का मनोज बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरलेली महापालिकेची रक्तपेढी सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ठप्प झाली आहे। 2 महिन्यांपासून रक्त संकलनाची प्रक्रिया बंद पडल्याने गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होत नाही। नव्याने डॉक्टर आणि कुशल कर्मचारी भरती झाल्यानंतरच ही सेवा पुन्हा सुरळीत होऊ शकणार असली तरी महापालिका प्रशासन हे आवश्यक मनुष्यबळ नेमके कधी उपलब्ध करून देणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।